झी 24 तास एक पाऊल पुढे। आनंदवारीचा हा ओघ दरवर्षी वारकऱ्यांना घेऊन चंद्रभागेदिरी जमत असतो। ही आनंदवारी शब्दशः आनंदाची वारी असते। विठ्ठलावर नितांत श्रद्धा, मुखामध्ये नामजप आणि शुद्ध आचार विचार ही त्रिसूत्री वारीचा पाया आहे। संत साहित्याचे अभ्यासक अभय टिळक यांच्या शब्दात आनंदवारीचं हे निरूपण। आमच्या तुकोबारायांनी वर्णन केलाय, समचरण दृष्टी विटेवरी साजेरी। हा परमात्मा जो पुंडलिकासाठी विठ्ठल रूपाने पंढरीला आला, हा तिथे समचरण आणि समदृष्टी उभा आहे। ज्या ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही, समता हे त्याचं अधिष्ठान आहे। या विठ्ठलाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे। आमच्या संतांनी या विठ्ठलाचं वर्णन एका फार मोठ्या गोड शब्दात केलेलं आहे। पंढरीला भीमेकाठी उभा असणारा हा जो परमात्मा आहे, हे ध्यान कसं आहे? हे अनुच्छिष्ट ध्यान आहे। पूर्वीचे जे 8 अवतार होऊन गेले, मत्स्य कूर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम आणि कृष्ण, या 8 अवतारांच्या मध्ये जे जे रस त्या अवतारामधनं प्रगट झाले, मग तो कृष्णावतारामधला शृंगार असो, रामावतारातला वीर रस असो, वामनावतारामधला हास्य रस असो, यापैकी एकाही रसाने न उष्टावलेलं असं अनुच्छिष्ट ध्यान पुंडलिकासाठी घेऊन जो तिथे अवतरला, तो हा विठ्ठल आहे। त्यामुळे पंढरी आणि पंढरीचं आराध्य दैवत असणारा आमचा श्री विठ्ठल हे या संपूर्ण विश्वामधलं एक आगळं वेगळं दर्शन आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।